नमस्कार, मी मोनिका. मी बनवत आहे सोयाबीन पुलाव. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्यात 2 पळी तेल टाकलेले आहे. त्यामध्ये 1 दालचिनी, 1 लवंग, 1 काली मिरी आणि 2 तेजपत्ता टाकलेला आहे. 2 कांदेसुद्धा लांब लांब काप करून घेतलेले आहे. ते पण छान परतून घेऊया. 1 टमॅटो घेतलेला आहे. त्यालासुद्धा आपण कट करून छान परतून घेऊया कांद्यासोबत. गॅसवरती छान भाजून घेऊया. मी आता लसूण, हिरवी मिरची, पुदिना हे घेतलेलं आहे. थोडंसं आलं आणि हे छान वाटण करून घेऊया. वाटण करून घेतलेलं आहे आणि आता कांदा आणि टोमॅटो छान परतला आहे. त्यामध्ये आपण वाटण टाकूया. वाटण छान भाजून घेऊया मसाल्यासोबत आपण. हे स्लो गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे. मसाला छान भाजून घेऊया आपण स्लो गॅसवरती. त्यामध्ये आपण टाकूया धने पावडर, हळद, चवीनुसार मीठ टाकून छान आपण भाजून घेऊया मसाल्याला. मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता मी गरम पाण्यामध्ये सोयाबीनला भिजवून ठेवलं होतं 5 मिनटं. त्याला छान परत धुवून घेतलं आहे, निथळून घेतलं आहे आणि मसाल्यामध्ये आता आपण सोयाबीनला टाकूया. छान सोयाबीनला आपण भाजून घेऊया. थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण सोयाबीन आपले खाली चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून छान सोयाबीनला भाजून घेऊया. सॉरी, माझ्या लक्षात राहिलं नाही, मी तसाच कॅमेरा खाली ठेवला. थोडंसं पाणी टाकलं आहे सोयाबीनमध्ये. छान आपण सोयाबीनला भाजून घेऊया मसाल्यासोबत. पाहू शकता छान सोयाबीन आता स्लो गॅसवरती ठेवलेलं आहे, छान भाजत आहे. एक शिमला मिरची घेतलेली आहे, धुवून छान काप करून घेतले लांब लांब, ते सुद्धा टाकूया. 10 मिनिटाला स्लो गॅसवरती झाकून ठेवूया आपण. छान आपला मसाला भाजलेला आहे. आता 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्याला धुवून घेतलेला आहे. आपण सोयाबीनमध्ये ते टाकून घेऊया. छान भाताला परतून घेतलं आहे मी. 3 वाटी पाणी टाकलं आहे आणि आता शिजूया. बघू शकता आपण.